अरे रे! माझा फोन आत्ताच पाण्यात पडला. काय करू म्हणजे सगळी स्क्रीन गेली. अरे रे! अ, मी आधीच सांगत होते ना ते वॉटरप्रूफ कव्हर घ्यायला पाहिजे होतंस. आता काय उपयोग? हाच तर आहे आपला आजचा विषय. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण अगदी अशाच परिस्थितीचा वेध घेणार आहोत. हां, नक्कीच. म्हणजे वेळ निघून गेल्यावर जे शहाणपणाचे सल्ले मिळतात ना, त्यालाच मराठीत म्हणतात वराती मागून घोडे. हो, आणि तसं पाहिलं तर भारतामध्ये 2च गोष्टी कधीच वेळेवर नसतात. एक म्हणजे आपली लोकल ट्रेन. अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे लोकांचा फुकटचा सल्ला. खरंय. तर आपण या म्हणीच्या अर्थाकडून सुरुवात करूया. हो, या म्हणीचा शब्दशः अर्थ पाहिला तर डोळ्यासमोर एक मस्त चित्र उभं राहतं. म्हणजे वरातीचं चित्र. हो ना, म्हणजे नवरा मुलगा पायी पुढे चाललाय, बँड वाजत आहे, सगळे नातेवाईक मस्त नाचत आहेत अच्छा. आणि मुख्य घोडा मात्र वरातीच्या सर्वात शेवटी उभा राहून विचारतोय, "भाऊ मला कुठे पार्क करायचंय?" बाप रे! हे खूपच विनोदी आहे. हे म्हणजे एखाद्या ॲक्शन सिनेमासारखं आहे. म्हणजे कसा? म्हणजे पूर्ण सिनेमात हिरोने विलनला एकट्याने बदडून काढलेलं असतं. सगळा थरार संपतो. आणि मग अगदी शेवटच्या सीनमध्ये सायरन वाजवत पोलीस येतात. नेमकं तेच. आणि हे जे पोलीस आहेत ना, ते आपल्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात वावरत असतात. जसं की तो मित्र जो ब्रेकअप नंतर अचानक तत्वज्ञानी बनतो आणि सांगतो की "अरे, ती ना रेड फ्लॅग होती, मला आधीच माहिती होतं." अरे, मग आधी का नाही सांगितलं? इकडे मी तिच्यासाठी माझा Instagram बायो पण बदलला होता. हो ना. आणि फक्त मित्रच कशाला? घरातही हेच पाहायला मिळतं. हो, घरात तर याचे ब्रँड अँबॅसेडरच असतात. खरंय. म्हणजे पेपर कठीण गेल्यावर मी कालच सांगितलं होतं, लवकर झोपायला. हे वाक्य ऐकायला मिळतंच. किंवा स्कूटर बंद पडल्यावर स्वतः फक्त ₹50 पेट्रोल टाकणारे बाबा म्हणतात, "मी आधीच सांगितलं होतं पेट्रोल भरायला हवं होतं." अगदी बरोबर. आणि समाजातले काका लोक तर लग्न संपून जेवण उरकल्यावर म्हणणार, की मटण जरा तिखट होतं. पण इथे सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहितीये? काय? यामागे एक विशिष्ट मानवी मानसिकता दडलेली आहे. हं. लोक फक्त सवय म्हणून असे सल्ले देत नाहीत. म्हणजे मला खरंच हे समजून घ्यायचंय, लोक असं का करतात? हं, म्हणजे मदत करण्याची कोणतीही प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची नाही, पण केवळ स्वतःला शहाणे सिद्ध करण्यासाठी हा सगळा देखावा असतो का? वरवर पाहता तसं वाटू शकतं. हां. पण मानसशास्त्र याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं. अच्छा. याला आपण हाइंडसाइट बायस किंवा इल्युजन ऑफ कंट्रोल असं म्हणतो. इल्युजन ऑफ कंट्रोल म्हणजे? स्वतःच्या हातात सगळं असल्याचा भास. हो, अगदी तेच. जेव्हा एखादी वाईट घटना घडून जाते, तेव्हा आपलं मन अस्वस्थ होतं. हं. परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव माणसाला घाबरवते. अच्छा. म्हणजे समोरच्याचं नुकसान बघून आपण स्वतःला असुरक्षित समजायला लागतो. बरोबर. आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी आपला मेंदू असा विचार करायला लागतो की हे तर टाळता आलं असतं. म्हणजे स्वतःलाच दिलासा देण्यासाठी. होय, जेव्हा कोणी मी आधीच म्हटलं होतो असं सांगतं, तेव्हा ते प्रत्यक्षात स्वतःलाच सांत्वन देत असतात. खरंय. म्हणजे जर ते त्या परिस्थितीत असते तर त्यांनी नियंत्रण गमावलं नसतं असा तो विचार असतो. कृती करण्याची वेळ निघून गेल्यावर बोलणं हा स्वतःला सुरक्षित आणि इन कंट्रोल वाटून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे तर. अगदी बरोबर. पण यामुळे ज्याचं नुकसान झालंय तो किती वैतागत असेल याचा ते विचार करत नाहीत. हा तर मुख्य मुद्दा आहे. समोरच्याला त्या क्षणी आधाराची किंवा प्रत्यक्ष मदतीची गरज असते. पण त्याला मिळतो तो फक्त कोरडा उपदेश. योग्य वेळी केलेली छोटीशी मदत ही माणसाला देवासारखी वाटते. हो, आणि काम झाल्यावर दिलेले सल्ले आपल्याला फक्त वराती लागून घोडे बनवतात. नक्कीच. वेळ निघून गेल्यावर पोकळ शहाणपणा दाखवण्यापेक्षा योग्य वेळी दिलेली साथ नेहमीच जास्त मौल्यवान असते. या सगळ्या चर्चेतून एक नवाच विचार माझ्या मनात येतोय. कोणता विचार? आपण समाजात अशा हाइंडसाइट बायस असलेल्या लोकांना नकळत खूप जास्त महत्त्व तर देत नाही ना? म्हणजे म्हणजे जे लोक घटना घडून गेल्यानंतर मी तर आधीच ओळखलं होतं असं छातीठोकपणे सांगतात. त्यांना आपण तज्ज्ञ किंवा दूरदृष्टी असलेले विचारवंत समजण्याची चूक तर करत नाही ना? अगदी तेच. एखाद्याचा निरुपयोगी सल्ला हा खरोखरच त्याचा शहाणपणा असतो की फक्त त्याचा इगो, यावर नक्की विचार व्हायला हवा. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तर ऐकणाऱ्यांनी यावर नक्की विचार करावा. आणि हो, या डीप डाईव्हमधून जर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नाही तर उद्या हे सगळीकडे व्हायरल झाल्यावर तुम्ही म्हणाल की अरे, आधीच सबस्क्राईब करायला पाहिजे होतं. हा, अगदी बरोबर. इथे मात्र आपल्याला अजिबात वराती मागून घोडे बनायचं नाहीये. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.